पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओढा हा धार्मिक स्थळाबरोबर समुद्र किनारे आणि किल्ले पाहण्यासाठी जास्त असतो. मात्र याचबरोबर सध्या कांदळवन निसर्ग पर्यटनाकडेही पर्यटकांची पावले आपसूक वळताना दिसत आहेत. पाहूया याचा स्पेशल रिपोर्ट. रत्नागिरीतील नाचणे ग्रामपंचायतीत येणाऱ्या नारायणमळी येथील नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन प्रकल्प अनेक जण भेट देऊन बोटीतून सफर करण्याचा आनंद घेत आहेत. नारायणमळी येथील बॅकवॉटरमध्ये कांदळवन निसर्ग पर्यटन करीत कांदळवनाची व तेथे असणाऱ्या विविध प्रजाती पक्षी यांची माहिती घेत बोट सफारीचा आनंद लुटत आहेत. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे इथले गावकरी पर्यटकांना कांदळवन सफारी पक्षी निरीक्षण, कांदळवन अभ्यास आणि कांदळवनाची सफर घडवून आणतात. याला पर्यटकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. नमस्कार, माझं नाव सान्वी निलेश गजने, नाचणे नारायणमळी या गावची रहिवासी आहे. तर आपल्या इथे कांदळवनाच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये 18 प्रजाती आढळून येतात. आपल्या रत्नागिरीमध्ये एकूण 14 प्रजाती आहेत आणि आपल्या नाचणे नारायणमळीमध्ये 11 प्रजाती आहेत. तर त्या प्रजाती म्हणजे आपल्यासाठी एवढ्या म्हणजे एवढे आहेत की जसे सीमेवरती तटरक्षक जसे आपले संरक्षण करतात त्याप्रमाणे आपले हे संरक्षण करत असतात कांदळवनाच्या प्रजाती. त्यामुळे आपण त्या वाचवल्या पाहिजे, परत त्यांचं रक्षण केलं पाहिजे. परत आता ह्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्यामुळे आम्हाला एक उपजीविकेचं साधन सुद्धा निर्माण झालेलं आहे. आणि परत म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आहे, कांदळवन कक्ष आहे, परत कांदळवन समिती, व्यवस्थापन समिती नाचणे या अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. तर त्यांचे खूप खूप आभार. या भागातील 8 जणांच्या नवलाई गटाचे शासनाच्या या प्रकल्पामध्ये सहभाग घेतला असून येणाऱ्या पर्यटकांची उत्तमरित्या सेवा केली जाते. तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांना कांदळवनाची चांगली माहितीही दिली जाते. नमस्कार, मी सेजल अभिषेक गजने. आपण आता नाचणे नारायणमळी या गावामध्ये आहोत. प्रथम मी तुमचं नवलाई गटातर्फे स्वागत करते. हा प्रकल्प कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान व्यवस्थापन समिती नाचणे यांच्या अंतर्गत राबवलेला आहे. काय सांगाल ह्या कांदळवनाचा फायदा नक्की कसा होतो आणि काय त्याच्यापासून आपल्याला फायदा किंवा इतर काय गोष्टी आहेत त्याबद्दल काय? नमस्कार, माझं नाव सान्वी निलेश गजने. मी नाचणे नारायणमळी या गावची रहिवासी आहे. तर आपल्या इथे जे कांदळवन आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 आहेत. आपल्या रत्नागिरीमध्ये 14 प्रजाती आढळतात आणि आपल्या नाचणे या गावामध्ये 11 प्रजाती आहेत. तर आपल्याला इथे येणाऱ्या पर्यटकांना आम्ही आपल्याकडे बोटिंग आहे, कयाकिंग आहे. तर त्याच्यातून आम्ही त्यांना माहिती देतो की आपल्याला कांदळवनाचं रक्षण कसं करायचं आहे किंवा त्याचा आपल्याला काय फायदा आहे किंवा आपल्याला कसं ते रक्षण आपलं करतात याचा आम्ही माहिती पर्यटकांपर्यंत पुरवतो. आणि पक्षी निरीक्षण आहे, अभ्यास फेरी होते कांदळवनाची. ज्या 11 प्रजाती आता कांदळवनाच्या आपल्या इकडे अवेलेबल आहेत त्यांचा आपल्याला मानवाला कसा प्रकारचा फायदा होतो? काय आपल्याला म्हणजे त्यांच्यापासून जसं तटरक्षक आपल्या सीमेवरती आपल्याला रक्षण करतायत त्याप्रमाणे आपलं हे इथे म्हणजे कांदळवनात ह्या दलदलयुक्त भागात राहून आपलं रक्षण करतात. आणि म्हणजे चांगला फायदा आपला त्याचा, वाईट असं काहीच नाही. खूप छान आपलं संरक्षण करतात मेन म्हणजे. परत आपल्याला ऑक्सिजन खूप छान प्रकारे पुरवतात. वादळाच्या काय उपयोग होतात? वादळाच्या मध्ये ते वारे अडवतात, पाण्याची तीव्रता कमी करतात, माती घट्ट धरून ठेवतात. तर आपल्या इथे बोटिंग होते, कयाकिंग होते. तर त्यांच्यामधून आम्ही पर्यटकांपर्यंत माहिती पुरवतो. परत आपल्या इथे अभ्यास फेरी होते कांदळवनाची, पक्षी निरीक्षण होतं आणि खूप लांबून सुद्धा आपल्याकडे पर्यटक येतात याचा कयाकिंग आणि बोटिंगचा आनंद घेण्यासाठी. निसर्गाची अनमोल देणगी लाभलेल्या रत्नागिरीतील कांदळवनाचे सौंदर्य केवळ सरकारी कार्यालयापुरते मर्यादित न ठेवता त्यातून शाश्वत उपजीविका कशी निर्माण करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील नाचणे गावातील गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानाच्या मार्गदर्शनाखाली नाचणे नारायणमळी येथील गावकऱ्यांनी नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाने वर्षभरात 6,000हून अधिक पर्यटकांना आकर्षित करीत 14 लाखांची उलाढाल केली आहे. या यशाची दखल घेत मनाचा स्पेसिस हॅबिटॅट वॉरियर्स या पुरस्काराने या गटाला गौरवण्यात आले. तसेच या ठिकाणी येणारे पर्यटक येथील बोट सफारीने भारावून जातात. नमस्कार, माझं नाव आरोही आहे. इथे मी आज बोटिंग करायला आलेली आहे. आज वेगवेगळे पक्षी पासून सगळं भेटलं. माझी 2 मैत्रिणी पण आहेत, त्यांच्याबरोबर मजा केली आम्ही. सगळं निसर्ग बघायला मिळाला आम्हाला.
पाणी स्वच्छ आहे, लोक चांगली आहे, तिथे मासे मिळतात तिथे पकडलेले, मग आम्हाला शिंपले दिसलेले सगळे, मग आम्हाला ते एक्सप्लेन पण केलेलं तसं. आणि मग इथे कोकणमध्ये खूप चांगले गोष्टी मिळतात, मासे बिसे जे बाहेरून येतात ते बोटिंग करायला येतात इथे. आम्ही तर पुण्याचेच आहोत, पण मूळ आमचे हेच. थँक्यू. मी जान्हवी मुरकर. आम्ही इथे बोटिंग साठी आलो होतो. खूप छान वाटलं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतात जे आपल्याला कुठेही बघायला मिळत नाहीत, ते बघायला मिळतात. परत इथल्या लोकांची एवढी मेहनत आहे की त्यांनी म्हणजे मच्छी जे खात असतील त्यांच्यासाठी शिंदण्याचं उत्पादन केलं जातं. कालवं पकडले जातात, मुळे पकडले जातात. म्हणजे जे बाहेरून येणारे जे खवय्ये आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी मेजवानी आहे. निसर्गाचा एक छान अनुभव घेता येतो आणि जे इथे बोटिंग साठी जे सगळे कार्यरत आहेत ते सुद्धा खूप प्रेमळ आहे आणि खूप कॉपरेटिव्ह आहेत सगळे. धन्यवाद. ताई, आपण आता बोटिंगची सफारी करून आलेले आहात कांदळवनाची. कसं वाटलं आपल्याला एकंदरीत हे फिरताना? नाही, फार छान आणि निसर्ग खूप सुंदर आहे, सेफ आहे आणि छान एक्सपिरियन्स होता. आम्ही पुण्यातून आलोय आणि खूप छान आहे. पर्यटकांनी जास्तीत जास्त यावं. कोकणात रत्नागिरीमध्ये खूप बघायचे पॉइंट आहेत, त्यामुळे ते एक्सप्लोर करावं. आणि जी काही आता मी बोट राईड घेतली ती खूपच सुंदर आहे आणि लोक चांगली आहेत. त्यांनी आम्हाला खूप छान निसर्ग, जागा, ठिकाणं खूप छान दाखवलं. त्यामुळे आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. 3 वर्षापूर्वी या प्रकल्पाला सुरुवात झाली, मात्र सध्या या बोट सफारीला चांगली गती मिळाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत 2000 पर्यटकांनी प्रत्यक्ष सफारीचा अनुभव घेतलाय. भविष्यात या कांदळवन बोट सफारीचा चांगला प्रतिसाद मिळेल यात काही शंका नाही.